महाराष्ट्र बंद करतात, स्वरूप नेमकं काय असणार? सगळे पक्ष एकत्र येऊन आंदोलन? मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय, सर्व नागरिक, कारण केवळ राजकीय पक्षांच्याच मुली किंवा मुलं शाळेत शिकतात असं नाहीये. अगदी ग्रामीण भागातली सुद्धा मुली, त्यांना तुम्हाला आठवते काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना घरापासून शाळा लांब होती, त्या शाळेत त्या मार्गामध्ये एका मुलीवरती हा प्रकार घडला आणि महाराष्ट्र पेटला होता. ही घटना सुद्धा तेव्हा खूप मोठी झाली होती, महाराष्ट्र पेटला होता. अशा आजही काही शाळा आहेत आणि जर का ह्या गोष्टी शहरातच घडत असतील, घराच्या बाजूच्या शाळेमध्ये, तर मला वाटतं सगळ्या नागरिकांनी, ज्यांना एक संवेदनशील मन आहे, त्यांनी स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे, की जेणेकरून या नराधमांना वचक बसेल आणि असंवेदनशील सरकारला, जरी गेंड्याची कातडी, मी गेंड्याचा अपमान करू इच्छित नाही, पण जाड कातडी असली तर त्यांना काहीतरी टाचणी लागेल. नाही, त्यांनी आज भेटायला, मी आता त्यांनी मला आज येऊन भेटायची इच्छा व्यक्त केली. मी जरूर जाईन, पण आत्ता त्या कुटुंबियांना मी त्रास देऊ इच्छित नाही. नाही, पण मी जाईन जरूर जाईन, पण मी त्या कुटुंबियांना काही त्रास देऊ इच्छित नाही, कारण त्यांची मानसिकता आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, तर त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलू इच्छित नाही. संचालन है वो बीजेपी के लोग थे, उसमें शिवसेना यूबीटी के लोग थे, शिंदे के लोग थे. इसके लिए एफआईआर उन्हें बचाने की कोशिश की गई और इसलिए एफआईआर करने में देरी हुई. नहीं, वापस पूछो. बदलापुर केस मामले में जो कहा गया, स्कूल का जो संचालन है उसमें बीजेपी के लोग शामिल थे, शिवसेना यूबीटी के लोग शामिल थे. मेरे कौन लोग थे? मेरे कौन? ये आपके पास जानकारी किसने दी? ऐसा आरोप लगाया नहीं, किसी ने आरोप नहीं लगाया, ऐसे किसी ने आरोप नहीं लगाया. मी तेच सांगतोय परत, गृहमंत्री तर कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत. काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिषेकची हत्या झाल्यानंतर त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता. त्यावेळेला ते अत्यंत निर्घुणपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल. तर ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाही, ती बेपर्वाई असणारे हे गृहमंत्री आहेत. दुसरे जॅकेटवाले गृहमंत्री सुद्धा कुठे फिरतात माहिती नाही, आणि आमचे घटनाबाह्य तर काय ढोल पिटत फिरतातच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांना जमिनीवरचा आक्रोश हा कळला पाहिजे. म्हणून मी परत एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात जोडून विनंती करतोय की कोणतेही राजकारण न आणता आपल्या घरातल्या मुलीबाळींचं रक्षण करण्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल, आणि त्याच्यासाठी आपण जागे आहोत. या विकृत नराधमांना दहशत बसवण्यासाठी, तक्रार न घेणाऱ्या पोलिसांना सुद्धा ताळ्यावर आणण्यासाठी, आणि शासन तर घालवलंच पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण आता जागे व्हा आणि ही जाग आता जाऊ देऊ नका. ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केलेली आहे. आधी बहीण सुरक्षित करा आणि मग लाडकी बहीण योजना आणा, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा लक्ष्य केलंय. काही दिवसांनी मी भेटायला जाईन अशी माहिती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे. पीडित कुटुंबाशी माझं बोलणं झालेलं आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 24 ऑगस्टला बंद पाळण्याचं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलंय.